नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये। तर आज मी पुन्हा एकदा नवीन प्रकारचा डोसा करणार आहे। आज मी करणार आहे जिनी डोसा। त्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ आणि अर्धा कप उडीद डाळ घेतली आहे आणि थोडेसे मेथी दाणे भिजत टाकले आहेत। हे मी 3-4 तासासाठी भिजवले आहेत आणि त्यानंतर 4 तासांनी मी हे वाटून घेणार आहे। तर हे आपण जास्त फर्मेंट नाही करणार आहोत। हा डोसा करण्यासाठी हे पीठ जास्त फर्मेंट नाही करायचं आहे, 4 तासांसाठी फर्मेंट करू शकता। तर आता इथे मी 2 चमचे बेसन आणि 2 चमचे रवा घेऊन त्यात पाणी घालून हे मिश्रण मी वाटलेल्या बॅटरमध्ये घालून ते मिक्स करून घेणार आहे आणि ते सुद्धा फर्मेंट करून घेणार आहे। तर मंडळी, बेसन आणि रवा घातल्यामुळे डोसे छान कुरकुरीत होतात आणि फर्मेंट होण्यासाठी देखील मदत होते। तर आता मी डोशासाठी लागणारा मसाला तयार करून घेते। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यात आता मी 1 मोठा कांदा तो परतून घेणार आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि कोबी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालून घेणार आहे आणि 1 छोटं गाजर किसून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यात घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता। यामध्ये तुम्ही बीटरूट सुद्धा घालू शकता किंवा कॅप्सिकम सुद्धा घालू शकता। माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी इथे घातलेल्या आहेत। तर ह्या सगळ्या भाज्या घालून मी छान परतून घेणार आहे। तर भाज्या छान परतून झाल्या, मिक्स झाल्या की त्यामध्ये आपण आवडीनुसार शेजवान चटणी, तुम्हाला जेवढी तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही घाला। शेजवान चटणी, टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस यामध्ये तुम्हाला जे स्किप करायचं आहे ते तुम्ही स्किप देखील करू शकता। इथे मी 1 चमचा लाल तिखट सुद्धा घातलेला आहे आणि धणाजिरा पावडर सुद्धा घातलेली आहे। तर अशा प्रकारे आपला डोशासाठीचा मसाला तयार आहे। आता आपण डोसे करून घेऊया। इथे आपला डोशाचं बॅटर तयार आहे। त्यात मी थोडं आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर इथे मी तवा गरम करून घेतलेला होता आधीच आणि त्याच्यावर आता पाणी शिंपडून आता आपण त्यावर डोशाचं बॅटर पसरवून घेऊ। डोशाचं बॅटर पातळ पसरवून घ्यायचं आहे, जाड घालायचा नाही आहे डोसा।
बॅटर पसरवून झाल्यावर त्यावर एखाद चमचा बटर पसरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तयार केलेला मसाला त्यावर पसरवून छान भाजून घ्यायचा आहे। इथे मी वरून चीज घालून घेते आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पनीर सुद्धा किसून घालू शकता यावर। आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेते आहे मी या डोश्यावर। आणि तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही कांद्याची पात देखील घालू शकता, ती पण खूप छान लागते। तर आता अशा प्रकारे छानपैकी डोसा खमंग भाजून घ्यायचा आहे। डोश्यावरचं चीज मेल्ट झालं की आपला डोसा तयार आहे। मग आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि छान गार्निश करू। तर आता डोसा तयार आहे। या डोशाला मी कट करून घेते आणि छानपैकी रोल तयार करून घेते। तुम्ही देखील ह्याला वेगवेगळ्या प्रकारे छानपैकी गार्निश करू शकता। तर आता अशाच प्रकारे मी बाकीचे डोसे देखील तयार करून घेते आहे। तुम्ही सुद्धा हा डोसा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की डोसा कसा होता। आणि हो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लाईक, शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका। आपण भेटूच पुढच्या रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये।